Good morning, students. Today we are going to learn the importance and limitations of fund flow statement. Fund flow statement is an important financial tool which analyzes the change in financial position of a firm, showing the sources and applications of funds. It provides useful information about the firm's operating, financing and investing activities during a particular period. The following points highlight the importance of fund flow statement. विद्यार्थ्यांनो, आज आपण निधी प्रवाह विवरणाचे महत्त्व आणि मर्यादा अभ्यासणार आहोत. निधी प्रवाह विश्लेषणाचं महत्त्व पाहत असताना निधी प्रवाह विवरण हे एक महत्त्वपूर्ण आर्थिक साधन आहे. ते जे त्याच्या फंडाचे स्रोत आणि उपयोग दर्शविणारी फर्मच्या आर्थिक स्थितीतील बदलांचे विश्लेषण करते. हे एका विशिष्ट कालावधीत त्या फर्मचे कार्य, वित्तपुरवठा आणि गुंतवणुकीच्या कार्याबद्दल उपयुक्त माहिती प्रदान करते. खालील मुद्दे निधी प्रवाह विवरणाचे महत्त्व अधोरेखित करतात. देन फर्स्ट important point is fund flow statement help in identifying the change in level of current assets, investment and current liabilities financing. या ठिकाणी पहिलं महत्त्व आपल्या विचारात घ्यायचं आहे. निधी प्रवाह विवरण वर्तमान किंवा चलसंपत्ती गुंतवणुकीच्या पातळीतील बदल आणि वर्तमान देयता वित्तपुरवठा ओळखण्यास मदत करते. फंड फ्लो स्टेटमेंट देन सेकंड, फंड फ्लो स्टेटमेंट हेल्प्स इन ॲनालायझिंग द चेंजेस इन वर्किंग कॅपिटल लेवल ऑफ ए फर्म. या ठिकाणी दुसरं महत्त्व आपल्या विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे निधी प्रवाह विवरण एखाद्या फर्मच्या किंवा संस्थेच्या कार्यकारी भांडवलाच्या पातळीतील बदलांचे विश्लेषण करण्यास मदत करते. Then third, fund flow statement shows the relationship of net income to the changes in funds from business operation. And fourth, fund flow statement reports about past fund flow as an aid to predict future funds flow. या ठिकाणी तिसरा मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे. तिसरं महत्त्व विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे निधीबद्दल निव्वळ उत्पन्न संबंध हे विवरण किंवा हे विधान या ठिकाणी स्पष्ट करते किंवा व्यवसायाच्या ऑपरेशन किंवा बिझनेस ऑपरेशन्स कशा पद्धतीने आहे यासाठी मदत करते. चौथा मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे निधीप्रवाह विवरण हे पूर्वीच्या काळी किंवा झालेल्या कालावधीचा रिपोर्ट किंवा त्या ठिकाणी आपल्याला अंदाज म्हणून प्रदान करते. मागील निधीच्या प्रवाहाविषयी निधीप्रवाह विवरण अहवाल सादर करते. देन फिफ्थ इम्पॉर्टन्स इज फंड फ्लो स्टेटमेंट हेल्प्स इन डिटर्मिनिंग द फर्म्स ॲबिलिटी टू पे इंटरेस्ट अँड डिव्हिडंड अँड पे डेप्ट व्हेन दे बिकम ड्यू. या ठिकाणी पाचवं महत्त्व आपला विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे निधीप्रवाह विवरणाची स्टेटमेंट किंवा विवरणे व्याज आणि लाभांश देण्याची क्षमता व्यवसायाची किंवा त्या फर्मची किंवा कर्ज देय झाल्यावर आपली क्षमता किती आहे या संबंधीची माहिती या ठिकाणी निधीप्रवाह विश्लेषणाच्या सहाय्याने दिली जाते. देन सिक्स्थ इम्पॉर्टन्स इज fund flow statement shows the firm's ability to generate long-term financing to satisfy the investment in long-term assets. या ठिकाणी सहावं महत्त्व विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे निधीप्रवाह विवरण आपला काय दर्शवते, फर्मची दीर्घकालीन वित्त निर्मितीची क्षमता दर्शविते. दीर्घकालीन मालमत्तेतील गुंतवणुकीचे समाधान करण्यासाठी
किंवा आपला त्या ठिकाणी माहिती देते. आणि सातवं महत्त्व आपला विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट्स हेल्प्स इन आयडेंटिफाईंग द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन असेट्स, लायबिलिटीज अँड ओनर्स इक्विटी ॲट टू बॅलन्स शीट डेट. या ठिकाणी सातवा मुद्दा महत्त्व विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे निधीप्रवाह विवरण 2 ताळेबंद किंवा बॅलन्स शीट ज्या विशिष्ट तारखेला मालमत्ता, उत्तरदायित्व म्हणजेच देयता आणि मालकांच्या इक्विटी बदलासाठी जबाबदार घटक ओळखण्यास मदत करते. या ठिकाणी आपण हे 7 महत्त्व निधीप्रवाह विश्लेषणाचे पाहिले. यानंतर आपण पाहणार आहोत त्याच्या मर्यादा किंवा तोटे. लिमिटेशन्स ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. या ठिकाणी निधीप्रवाह विवरणाच्या काही मर्यादा आहेत. त्यापैकी पहिली मर्यादा आपण विचारात घ्यावी लागेल. इट इग्नोर्स नॉन फंड आयटम्स. या ठिकाणी निधीप्रवाह विवरण नॉन फंड जे मुद्दे आहेत किंवा जे आयटम्स आहेत ते विचारात घेत नाहीत किंवा इग्नोर केले जातात किंवा विचारात घेतले जात नाहीत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे इट इग्नोर्स टू प्रोजेक्ट फ्युचर ऑपरेशन्स. या दुसरी मर्यादा आपला विचारात घेत असताना भविष्यातील जे काही आपण कार्य असेल त्याच्या त्यासंबंधीचे प्रकल्प विचारात घेतले जात नाहीत. देन थर्ड लिमिटेशन इज इट ऑल्सो इग्नोर्स ट्रान्झॅक्शन्स व्हेन दे ऑकर बिटवीन करंट अकाउंट्स अँड नॉन करंट अकाउंट्स. या ठिकाणी तिसरी मर्यादा आपला विचारात घ्यायची आहे ते म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार ज्यावेळेस करंट अकाउंट आणि नॉन करंट अकाउंटमधले व्यवहार असतील त्या ठिकाणी हे दुर्लक्षिले जातात किंवा विचारात घेतले जात नाहीत. देन फोर्थ लिमिटेशन इज दिस इज नॉट आयडियल टूल फॉर फायनान्शियल ॲनालिसिस. या ठिकाणी आपलं चौथी मर्यादा विचारात घ्यायची आहे. निधीप्रवाह विश्लेषण हे एक आदर्श साधन वित्तीय विश्लेषणासाठी आहे असं म्हणता येत नाही किंवा हे वित्तीय विश्लेषणासाठी आदर्श साधन होऊ शकत नाही. देन फिफ्थ लिमिटेशन इज इट डज नॉट प्रोव्हाइड एनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट बिकॉज फायनान्शियल स्टेटमेंट्स आर सिम्पली रिअरेंज्ड अँड प्रेझेंटेड. या ठिकाणी आपला पाचवी मर्यादा विचारात घ्यायची आहे ती म्हणजे निधीप्रवाह विवरण आपल्याला जास्तीची माहिती कोणत्याही प्रकारची पुरवत नाही. व्यवस्थापनासाठी जी आवश्यक माहिती आहे ती ॲडिशनल किंवा अतिरिक्त माहिती पुरवत नाही. कारण वित्तीय विवरणं फक्त आपल्यासमोर जी माहिती आहे ती पुनर्रचित करून साध्या पद्धतीनं पुनर्रचित करून आपल्यासमोर ठेवली जातात. या एवढ्या मर्यादा आपण निधीप्रवाह विवरणाच्या पाहिल्यात. आता या ठिकाणी निधीप्रवाह विवरण म्हणजे काय, त्याचे महत्त्व किंवा फायदे कोणते, त्याच्या मर्यादा किंवा तोटे कोणते या संबंधीचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा आपण पहिल्यापासून मुद्द्याकडे येऊ. निधीप्रवाह विश्लेषणाचे 2 विवरणे आहेत किंवा देर आर 2 स्टेटमेंट्स ऑफ फंड फ्लो. द फर्स्ट इज स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड देन सेकंड इज फंड फ्लो स्टेटमेंट. सुरुवातीला आपण या 2 विवरणांचा अभ्यास करत असताना पहिलं विवरण विचारात घ्यायचं आहे जे आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये सुद्धा चर्चिलेलं आहे. ते म्हणजे शेड्यूल ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. मेनी बिझनेस एंटरप्राइजेस prefer to prepare another statement known as schedule of changes in working capital while preparing a funds flow statement on a working capital basis. This schedule of changes in working capital provides information concerning the changes in each individual current assets and current liabilities accounts or items. या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत किंवा व्यवसाय करणारे जे किंवा उद्योजक जे आहेत ते प्राधान्य देतात की
दोन प्रकारचे वेगळे स्टेटमेंट तयार करायचे. त्यामधलं पहिलं स्टेटमेंट किंवा पहिलं विवरण आहे ते कार्यकारी भांडवलात किंवा खेळत्या भांडवलात बदल दर्शविणारे विवरण, आणि दुसरं आहे निधी प्रवाह विवरण. हे निधी प्रवाह विवरण हे कार्यकारी भांडवलाच्या आधारावर तयार केले जाते. मग स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आपल्याला कोणती माहिती पुरवते, तर प्रत्येक करंट असेट्स म्हणजे चलसंपत्ती आणि करंट लायबिलिटीज म्हणजे चलदेयतेमध्ये कोणकोणते बदल झाले या संबंधीची आवश्यक माहिती या पहिल्या स्टेटमेंटमधून आपल्याला मिळू शकते. देन दिस शेड्यूल इज अ पार्ट ऑफ द फंड फ्लो स्टेटमेंट अँड इन्क्रीज or decrease in working capital indicated by the schedule of changes in working capital will be equal to the amount of changes in working capital as found by fund flow statement. The schedule of changes in working capital can be prepared by comparing the current assets and current liabilities at 2 periods. आता यामध्ये आपण शेड्यूल किंवा एक पार्ट किंवा तो भाग म्हणून निधी प्रवाह विवरणाचा एक भाग आहे ज्यामध्ये वर्किंग कॅपिटल किंवा कार्यकारी भांडवलात वाढ किंवा घट झाली हे दर्शविलं जातं. या ठिकाणी जेवढी वाढ किंवा घट झाली असेल तेवढं निधी प्रवाह विवरणामध्ये तेवढाच फरक किंवा तेवढीच वाढ किंवा घट असली पाहिजे. वर्किंग कॅपिटल आपण काढत असताना करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीची तुलना करतो 2 वर्षातील किंवा 2 कालावधीच्या याच्यामधील. समजा चल संपत्ती आणि चलदेयतेमध्ये वाढ किंवा घट काय झाली किंवा किती झाली या स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलवरून आपल्याला माहिती होऊ शकते. देन वी सी हिअर द फॉर्मेट or pro forma of schedule of changes in working capital is as follows. Schedule of changes in working capital. Yesterday we also discuss about this statement. या ठिकाणी आपण फॉर्मेट त्याचा प्रारूप किंवा नमुना प्रत्यक्ष आपला प्रॉब्लेम सोल्युशन करत असताना 2 स्टेटमेंट करावे लागतात. त्यापैकी पहिलं आहे शेड्यूल ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल किंवा याला दुसरं नाव स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. याचं फॉर्मेट किंवा प्रारूप जर आपण पाहिलं तर पहिला कॉलम येतो आयटम्स किंवा पर्टिक्युलर्स, त्यानंतर सारखे 4 कॉलम येतात. आयटम्स नंतर किंवा पर्टिक्युलर्स नंतर कॉलम येतो तो ॲज ऑन किंवा प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्ष. जे 2 वर्षाचा आपली तुलना करायची असेल तर मागील वर्ष या दुसऱ्या कॉलममध्ये आपण नोंदणी करतो. त्यानंतरचा जो कॉलम आहे ॲज ऑन किंवा करंट इयर, चालू वर्ष कोणतं असेल त्याची नोंद 3ऱ्या कॉलममध्ये करतो. आणि 4था आणि 5वा कॉलम जो आहे तो इफेक्ट ऑन वर्किंग कॅपिटल, कार्यकारी भांडवलावर काय परिणाम झाला, इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं, त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर्स कॉलममध्ये किंवा स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये फक्त करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी यांचाच विचार केला जातो. मग नंबर ए हेडिंग टाकल्यानंतर त्याच्यामध्ये करंट असेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे आपण पुन्हा एकदा पाहूत. करंट असेट includes cash balance, bank balance, accounts receivable or debtors or bills receivable, marketable securities, stock or inventory, prepaid expenses, etc. Then number B, current liabilities, creditors, bank overdraft, accounts payable or bills payable, outstanding expenses, etc. या फॉर्मेटमध्ये किंवा या प्रारूपामध्ये आपला करंट असेट आणि करंट लायबिलिटी, समजा एक उदाहरण घेता येईल. आपला पहिल्या वर्षी कॅश बॅलन्स समजा प्रिव्हियस इयरला 10,000 रुपये आहे आणि दुसऱ्या वर्षी किंवा करंट इयरला 11,000 रुपये आहे. तर या कॅश बॅलन्समध्ये वाढ झाली. मग आपण 4था कॉलम जे आहे इफेक्ट ऑन वर्किंग कॅपिटल इन्क्रीजमध्ये 1,000 रुपये लिहावेत. म्हणजे वाढ झाली असेल ते वाढमध्ये लिहावे लागतील, घट असेल तर घटमध्ये डिक्रीज कॉलममध्ये. करंट लायबिलिटीचं मात्र विरुद्ध आहे. करंट लायबिलिटीमध्ये इन्क्रीज झाली असेल तर डिक्रीज कॉलममध्ये नोंद करा आणि डिक्रीज असेल तर इन्क्रीज कॉलममध्ये नोंद करा. अशा पद्धतीनं
पहिलं स्टेटमेंट आपण तयार करायचं आहे, जे आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपण करत असताना किंवा त्याचे रूल्स आपण लगेच आपण पाहणार आहोत. देन प्रिन्सिपल और बेसिक रूल्स फॉर प्रिपरेशन ऑफ वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट. याचे काही नियम आत्ता मी उल्लेख केला, ते नियम आपला परत लक्षात ठेवायचे आहेत किंवा अभ्यासायचे आहेत. द फॉलोइंग रूल्स मे बी केप्ट इन माइंड व्हाईल प्रिपेरिंग वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट. पहिलं विवरण किंवा स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल सोडत असताना महत्त्वाचे हे 4 नियम किंवा 4 रूल लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कालच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख केला आहे, पण आज आपण तेच रूल्स किंवा तेच नियम परत शॉर्टमध्ये किंवा थोडक्यात आपण लक्षात घेणार आहोत. द फर्स्ट रूल इज इन्क्रीज इन करंट असेट्स, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. म्हणजे कोणतीही करंट असेटमध्ये वाढ झाली असेल तर वर्किंग कॅपिटलसुद्धा वाढ होतं. पहिला नियम इन्क्रीज इन करंट असेट्स. पुढे आपला इफेक्ट ऑन वर्किंग कॅपिटल काय होतो ते आपण त्या ॲरोच्या नंतर तिथं दाखवलं आहे. द फर्स्ट रूल इज इन्क्रीज इन करंट असेट्स, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. देन सेकंड रूल इज डिक्रीज इन करंट असेट्स, डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. देन सी द थर्ड रूल. तिसरा रूल आपला विचारात घेत असताना करंट असेटच्या अगदी विरुद्ध आहे. हा लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. इन्क्रीज इन करंट लायबिलिटीज म्हणजेच चलदेयतेमध्ये वाढ झाली असेल तर कार्यकारी भांडवलावर काय परिणाम होतो? डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. परत हे करंट असेटच्या विरुद्ध रूल आहे. हा थर्ड रूल परत बघा, इन्क्रीज इन करंट लायबिलिटी, डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. अँड फोर्थ रूल इज डिक्रीज इन करंट लायबिलिटी, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. म्हणजेच करंट असेटच्या अगदी विरुद्ध हे रूल आहेत. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण डिस्टिंक्शन किंवा फरक आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे निधी प्रवाह विवरण आणि दुसरं आहे बॅलन्स शीट म्हणजेच स्थिती विवरण. या दोन्हीमधला फरक आपला 5 मुद्द्यांच्या साहाय्यानं अभ्यासायचा आहे. पहिला मुद्दा आपण विचारात घेऊ. फंड फ्लो स्टेटमेंटच्या दृष्टिकोनातून दिस स्टेटमेंट शोज द चेंजेस इन फायनान्शियल पोझिशन बिटवीन 2 डेट्स. निधी प्रवाह विवरणामध्ये या विवरणामध्ये काय दाखवतं की 2 वित्तीय विवरणातील किंवा वेगळ्या तारखेच्या किंवा विशिष्ट 2 कालावधीतील जे काही बदल झाले असतील वित्तीय स्थितीमध्ये ते निधी प्रवाह विवरणामध्ये दाखवले जातात. या उलट पुढे आपण विचारात घेऊ फरक काय, बॅलन्स शीट म्हणजेच स्थिती विवरण. दिस स्टेटमेंट शोज ॲक्च्युअल पोझिशन ऑफ द बिझनेस ऑन स्पेसिफिक डेट. स्थिती विवरण काय दाखवतं? विशिष्ट तिथीला किंवा विशिष्ट तारखेला प्रत्यक्षात किंवा असणारी व्यवसायाची आर्थिक स्थिती हे स्थिती विवरण दाखवतं. देन सेकंड पॉईंट, इट रिव्हील्स फ्लो ऑफ फंड्स ड्युरिंग पिरियड ऑफ टाईम. आता या ठिकाणी त्या विशिष्ट कालावधीमध्ये निधी किती प्रवाहित झाला म्हणजे व्यवसायात आला किती आणि गेला किती हे निधी प्रवाह विवरणात दाखवलं जातं. देन बॅलन्स शीट, इट रिव्हील्स असेट्स, लायबिलिटीज अँड कॅपिटल ॲट ए पॉईंट ऑफ टाईम. स्थिती विवरणामध्ये काय दर्शवलं जातं? त्या विशिष्ट तारखेला असणाऱ्या संपत्ती, देयता आणि भांडवल दर्शवलं जातं. देन थर्ड पॉईंट इज इट इज ए मॅनेजमेंट टूल फॉर फायनान्शियल ॲनालिसिस फॉर डिसिजन मेकिंग. आता निधी प्रवाह विश्लेषण व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी वित्तीय विश्लेषण करण्यासाठी जी काही माहिती असेल ते पुरवण्याचं एक साधन आहे. या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जातात. या उलट बॅलन्स शीट किंवा स्थिती विवरणामध्ये पाहू, इट डिस्क्लोजेस द फायनान्शियल पोझिशन ऑफ ए बिझनेस अँड एक्झामिन्स द साऊंडनेस ऑफ द फर्म. स्थिती विवरण व्यवसायाची आर्थिक स्थिती दाखवतं आणि त्यानंतर व्यवसायाची किंवा त्या फर्मची व्यवसायाची भक्कम स्थिती किती आहे हे सुद्धा स्थिती विवरण दाखवतं. देन फोर्थ पॉईंट, इट डील्स विथ दोज अकाउंट्स विच अफेक्ट वर्किंग कॅपिटल. निधी प्रवाह विवरण हे
कशाशी संबंधित आहे? वर्किंग कॅपिटल म्हणजे कार्यकारी भांडवलावर काय परिणाम होतो याच्याशी संबंधित लेखा आहे. देन बॅलन्स शीट इट डील्स विथ पर्सनल अँड रिअल अकाउंट्स. स्थिती विवरण वैयक्तिक आणि रिअल किंवा वास्तविक लेख्याशी संबंधित आहे. देन फिफ्थ पॉईंट इज दिस स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड फ्रॉम टू कॉन्झिक्युटिव्ह बॅलन्स शीट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. निधी प्रवाह विवरण हे आपल्याला तयार करायचं असेल तर 2 विविध वर्षे लागतील किंवा विविध कालावधी लागतील आणि अतिरिक्त माहिती असणं आवश्यक आहे. देन बॅलन्स शीट द स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. या ठिकाणी स्थिती विवरण परीक्षा सूची किंवा तेरीज पत्रक आणि अतिरिक्त माहिती यावरून तयार केलं जातं. या ठिकाणी आपण दोन्हीमधला फरक म्हणजे निधी प्रवाह विवरण आणि स्थिती विवरणमधले महत्त्वाचे 5 मुद्दे फरकाचे विचारात घेतलेत, ज्यावरून तुम्हाला दोन्हीमध्ये फरक लक्षात येईल. देन वी सी द डिस्टिंक्शन बिटवीन फंड फ्लो स्टेटमेंट्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विथ द हेल्प ऑफ 5 पॉईंट्स. देन फर्स्ट पॉईंट इज दिस स्टेटमेंट इज नॉट कंपल्सरी प्रिपेअर्ड ॲज पर लॉ. कायद्यानुसार निधी प्रवाह विवरण तयार करणं बंधनकारक नाही. देन प्रॉफिट लॉस अकाउंट दिस स्टेटमेंट इज कंपल्सरी प्रिपेअर्ड ॲज पर लॉ. प्रॉफिट लॉस अकाउंट लाभालाभ लेखा हा कायद्यानुसार तयार करणं आवश्यक आहे. देन सेकंड पॉईंट इज बोथ कॅपिटल अँड रेव्हेन्यू आयटम्स आर कन्सिडर्ड ॲट द टाईम ऑफ प्रिपेअरिंग. निधी प्रवाह विवरण तयार करत असताना भांडवल आणि उत्पन्नाचे सर्व घटक विचारात घेतले जातात. देन प्रॉफिट लॉस अकाउंट ओनली रेव्हेन्यू आयटम्स आर कन्सिडर्ड. लाभालाभ लेख्यामध्ये फक्त उत्पन्नाचेच घटक विचारात घेतले जातात. देन थर्ड पॉईंट रेव्हेन्यू स्टेटमेंट हेल्प्स फॉर द प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. या ठिकाणी आगम स्वरूपाचं किंवा लाभालाभ लेखाचं विवरण मदत करतं. कशासाठी? निधी प्रवाह विवरण तयार करण्यासाठी. देन प्रॉफिट लॉस अकाउंट दिस स्टेटमेंट कॅन नॉट बी प्रिपेअर्ड फ्रॉम फंड फ्लो स्टेटमेंट. या ठिकाणी लाभालाभ लेखा निधी प्रवाह विवरणासाठी तयार केला जात नाही. देन फोर्थ पॉईंट इज इट शोज द फायनान्शियल पोझिशन मूवमेंट ऑफ फंड्स अँड इफेक्टिवनेस in the use of funds. Then profit loss account it does not reflect the changes in the financial position of the business. Then fifth point is this statement is prepared to know changes of fund in the business during the period. निधी प्रवाह विवरणावरून आपल्याला निधीमध्ये काय बदल झाला त्या विशिष्ट कालावधीमध्ये हे माहीत होतं. देन प्रॉफिट लॉस अकाउंट दिस स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड टू नो प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस. लाभालाभ लेखा वर्षभरामध्ये नफा किंवा तोटा किती झाला हे माहीत करण्यासाठी तयार केला जातो. या ठिकाणी आपण दोन्हीमधला फरक लक्षात घेतला. त्यानंतर आपला प्रॉफिट लॉस अकाउंट किंवा नफा तोटा खाते काढत असताना त्याच्यावरून आपला ट्रेडिंग प्रॉफिट किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट काढणं आवश्यक आहे, ज्याला आपण म्हणतो डिटर्मिनेशन ऑफ फंड फ्रॉम ऑपरेशन्स. जे आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या साहाय्याने काढला जातो त्याचा एक फॉर्मॅट किंवा प्रारूप तुमच्यासमोर ठेवला आहे, ज्याला आपण प्रॉफिट लॉस अकाउंट म्हणता येईल किंवा ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या ज्यावेळेस आपण अकाउंट तयार करतो ओपनिंग बॅलन्स CR साईडला घ्यायचं आहे. CR साईडला इथं दाखवलं बाय ओपनिंग बॅलन्स. त्यानंतर नेहमीप्रमाणे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या CRला जे उत्पन्न असेल ते CR बाजूला येईल आणि जे जे काही खर्च असतील ते DR साईडला येतील. आणि शेवटी क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिट लॉस अकाउंटचं सर्वात शेवटी डेबिट साईडला येईल. अशा पद्धतीनं ज्याप्रमाणे आत्तापर्यंत तुम्ही
फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट लॉस अकाउंट करता, त्याचप्रमाणे हे अकाउंट आपला तयार करायचं आहे. या ठिकाणी छोटासा प्रारूप किंवा फॉर्मेट तुमच्यासमोर ठेवला आहे, ज्याला आपण प्रॉफिट लॉस अकाउंट तयार केल्यानंतर ॲडजस्टमेंट्स काही असतात, त्याचे इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटवर होतात. ते कशा पद्धतीनं कोणकोणत्या आयटमचे होतात ते आपल्या विचारात घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ डिप्रिशिएशन असेल तर आपण काय इफेक्ट देतो किंवा परिणाम करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR साईड आणि संबंधित असेटमधून मायनस. या ठिकाणी फक्त प्रॉफिट लॉस अकाउंटवर कोणकोणते घटक येतात किंवा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या DR साईडला कोणते आयटम येतात किंवा हे आपण 5-6 मुद्दे आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी डिप्रिशिएशन असेल, त्याच्यानंतर अमॉर्टायझेशन ऑफ फिक्टिशियस अँड इंटॅजिबल असेट्स म्हणजे गुडविल राईट ऑफ केली असेल किंवा फिक्टिस असेट राईट ऑफ केले असतील, तो प्रॉफिट लॉसच्या DRला येतं. त्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ असेट्स अँड इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा प्रॉफिट लॉस अकाउंटवर परिणाम करतं. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन कराची तरतूद, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर रिझर्व म्हणजे भविष्यात संचितीसाठी केलेली तरतूद, त्यानंतर डिव्हिडंड म्हणजेच लाभांश, या सर्वांचा परिणाम ॲडजस्टमेंटमध्ये असेल तर प्रॉफिट लॉस अकाउंट्सवर येतो. या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास केला आहे, म्हणजे निधी प्रवाह विवरणाचे महत्त्व आपण विचारात घेतले थोडक्यात आणि त्याच्या काही मर्यादा विचारात घेतल्यात. पुन्हा एकदा आपल्याला 2 स्टेटमेंट आपल्याला तयार करायला लागतील. फंड फ्लो स्टेटमेंट काढायचं असेल तर पहिलं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आणि नंतर फंड फ्लो स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी विचारात घेतात. म्हणजेच करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. हे स्टेटमेंट काढल्यानंतर किंवा आपण तयार केल्यानंतर पुन्हा प्रॉफिटला राहिलेले जे समजा काही आयटम असतील त्याचे अकाउंट्स ओपन करावे लागतात आणि ॲडजस्टमेंट विचारात घेऊन त्याचे इफेक्ट दाखवावे लागतात. प्रॉफिट लॉस अकाउंट कशा पद्धतीने तयार केलं जातं त्याचा थोडक्यात प्रारूप किंवा फॉर्मेट तुम्हाला तुमच्यासमोर ठेवला आहे आणि ॲडजस्टमेंटचे परिणाम तुमच्यासमोर ठेवलेत. या ठिकाणी आपण थांबूत. धन्यवाद.